नमस्कार. आपण पाहत आहात सम्यक क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड. बंधू आणि भगिनींनो व मित्रांनो, आपल्या भारत देशामध्ये व महाराष्ट्रात देखील वारंवार अपघात घडत आहेत. एक अपघात झाला की दुसऱ्या अपघाताची लगेच बातमी येते. अशा पद्धतीने सातत्याने अपघात होत असतात आणि पावसाळा सुरू झाल्याच्यानंतर मात्र अधिक अपघात होण्याची शक्यता असते आणि तसे अपघात घडू लागलेले आहेत. आपल्याला माहीत आहे की जी दुर्दैवी गुजरातमध्ये विमान दुर्घटना झाली, त्याच्यामध्ये अनेकांचे जीव गेले. त्या घटनेच्या नंतर लगेचच या मुंबई म्हणजे रेल्वेमध्ये अपघात झाला मुंबईच्या जवळ. त्या अपघातात देखील अनेक माणसांचा जीव गेला. हेलिकॉप्टरची दुर्घटना आपल्याला ऐकायला मिळाली. तसंच पावसामध्ये अनेक ठिकाणी अनेकांचे प्राण गेलेले आहेत. आणि दुसरी नुकतीच घटना घडली, इंद्रायणी नदीच्या वर असणाऱ्या लोखंडी पूल, जो कुंडमळा येथील जो लोखंडी पूल होता, त्या लोखंडी पूल पावसामध्ये नदीमध्ये कोसळला आणि 4 माणसांचा प्राण त्या ठिकाणी गेला. तेव्हा अशा पद्धतीने सतत घटना होत असतात, अपघात होत असतात आणि अपघात झाल्याच्या नंतर सरकार त्यावर तातडीने उपाययोजना करत असते. परंतु हे अपघात होण्याच्या अगोदरच मायबाप सरकारने त्या विषयाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. मंत्री महोदयांनी ज्या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे असे त्यांच्या डिपार्टमेंटच्या काही स्थळं शोधून अधिकाऱ्यांच्या माध्यमातून अशा गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे, तर लोकांचे प्राण वाचतील. तर या ठिकाणी माननीय राजसाहेब ठाकरे म्हणतात की तुमच्या सत्तेचा अनुभव नक्की कुठला. राजसाहेब ठाकरे म्हणतात सरकारला तुमच्या सत्तेचा अनुभव नक्की कुठला आणि त्याचा उपयोग तुम्हाला असेल, पण राज्याला काय उपयोग, असे राजसाहेब ठाकरे म्हणतात. जर तुमच्याकडे एवढे प्रशासकीय तुम्ही अनेक सिनियर मंत्री आहेत, मंत्री महोदय, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, आणखी सिनियर जे लोक आहेत, तर तुमच्याकडे सत्तेचा एवढा मोठा अनुभव असताना देखील अशा सातत्याने घटना घडत असतात, असं राजसाहेब म्हणतात. इंद्रायणी नदीवरील हा जो कुंडमाळा येथील जो पूल होता, त्या पुलाच्या बांधकामासाठी 8 कोटी रुपयाची तरतूद केली होती असं सरकार म्हणते. परंतु 80,000 रुपयेच मंजूर झाले असे संजय राऊत म्हणतात. तेव्हा गांभीर्य पहा कसं आहे की जो जुना पूल आहे आणि तो धोकादायक पूल आहे आणि तो पूल येणाऱ्या जाण्यासाठी पादचारी असतील किंवा वाहनासाठी तो चालू होता आणि त्या ठिकाणी रहदारी करू नका अशा पद्धतीने तेथील स्थानिक प्रशासनाने खबरदारी घ्यायला पाहिजे होती. तेव्हा अशा पद्धतीने त्या ठिकाणी घटना घडलेल्या आहेत. महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणतात दोषीवर कारवाई झाली पाहिजे. या दुर्घटनेची म्हणजे इंद्रायणी नदीवरील जो पूल कोसळला आहे त्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करा व दोषींवर कारवाई करा. म्हणजे जे संबंधित कुणी अधिकारी त्या ठिकाणी भागातले असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. कारण हा जो नादुरुस्त पूल होता, गंजलेला असेल किंवा त्याचा मुदत संपली असेल किंवा जो जाण्या येण्यासाठी तो हानिकारक असेल, तर त्याची स्थानिक तहसीलदार असतील, कलेक्टर असतील, मामलेदार इथले जे अधिकारी असतील, स्थानिक अधिकारी, त्यांच्या या कोणाच्या लक्षात या गोष्टी आल्या नाहीत काय, तेव्हा उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित कारवाई झाली पाहिजे असे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे म्हणतात. बंधू आणि भगिनींनो आणि मित्रांनो, सातत्याने रेल्वेच्या संदर्भामध्ये
सतत अपघात होत असतात, अनेकांच्या जीव दर्दीवर जातात। शासनाने मोठ्या प्रमाणात या रेल्वेच्या संदर्भामध्ये लवकरात लवकर उपाययोजना केल्या पाहिजेत, अशा पद्धतीचे लोकांची भावना आहे। आणि जे 100 वर्षापूर्वी, 125 वर्षापूर्वी, 150 वर्षापूर्वी इंग्रजांनी बांधलेले पूल अजूनही वाहतूक त्यावरून होत असते आणि अशा पुलांची मुदत संपलेली आहे। 100, 150, 125 वर्ष झाले त्या पुलांना। त्या पुलांची संपूर्ण पाहणी करून, त्याचं ऑडिट करून ते पूल धोकादायक आहेत की नाही आहेत याची सरकारने सातत्याने चौकशी करून त्याप्रमाणे त्या पुलांची दुरुस्ती झाली पाहिजे। आणि जे जुने पूल आहेत ते कोसळतात पावसामध्ये, हे घटना अनेक वेळेला प्रत्येक पावसामुळे घडत असतात। तरी सरकारने अशा जुन्या पुलांच्या संदर्भामध्ये देखील लक्ष दिलं पाहिजे, तर लोकांचे जीव वाचतील। तेव्हा मायबाप सरकारने अशा घटनेकडे, अशा ज्या ठिकाणी शक्यता आहे दुर्घटना होईल त्या ठिकाणी लवकरात लवकर उपाययोजना केल्या पाहिजेत। आता या प्रसंगामध्ये असं म्हणावंसं वाटतं की लोकही काही अंशी, काही दृष्टीने जबाबदार आहेत की या ठिकाणी असं म्हटलं जाते की या पुन्नमळा जो लोखंडी पूल आहे त्या पुलावर जवळजवळ 100 माणसं अशी होती की त्याच्यामध्ये बरेचसे जण सेल्फी काढत होते, फोटो काढत होते। तर अशा धोकादायक ठिकाणी जाऊन सेल्फी काढणे, तरुण मुलं सेल्फी काढतात आणि अवघड डोंगर कपऱ्यावर किंवा जीवाची पर्वा न करता असे सेल्फी काढतात। त्याच्यामुळे देखील काही घटना घडत असतात आणि काही लोकांचं म्हणणं आहे की या प्रत्येक ठिकाणी पोलीस ठेवले पाहिजेत, परंतु सरकार या प्रत्येक ठिकाणी पोलीस पहारा ठेवू शकत नाहीत, कारण पोलिसांची संख्या कमी आहे आणि असे धोकादायक ज्या घटना ठिकठिकाणी घडत असतात त्या प्रत्येक ठिकाणी पोलीस यंत्रणा ठेवणे हे सरकारला जमणार नाही। त्यासाठी पोलिसांची संख्या वाढवायला पाहिजे। पोलिसांची संख्या वाढवली तर आपल्याला अशा ठिकाणी सरकारला पोलीस त्या ठिकाणी बसवता येतील किंवा त्या ठिकाणी संरक्षण देता येतील। परंतु पोलिसांची संख्या कमी असल्यामुळे आणि लोकसंख्येच्या मानाने पोलिसांची संख्या कमी असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी पोलीस पोहोचू शकत नाहीत, ही देखील वस्तुस्थिती लक्षात घेतली पाहिजे। तेव्हा अशा दुर्घटना टाळण्यासाठी सरकारने तातडीने, संबंधित मंत्र्यांनी तातडीने विचार करून संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन अशा ज्या धोकादायक जे पूल आहेत त्याची पाहणी करून ते लवकरात लवकर दुरुस्त करावेत, अशा पद्धतीची लोकांची भावना आहे। तरी मित्रांनो, मी या व्हिडिओच्या माध्यमातून सतत आपल्यासमोर येत असतो, तरी कृपया या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।